नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 मार्च गुरुवार आहे. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाच्या या दिवशी सुरुवात होत असतो. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे यांची आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की फायदा होतो, की ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी, समस्या, दुःख जे आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असतो. गुढीपाडवा हा सण नवचैतन्याच्या, सुख समृद्धीच्या आणि ऐश्वर्याच्या प्रतीक मानलं जातं. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानलं जातं. आणि बघा, या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे. घरातल्या बघा असे काही वस्तू तुम्हाला घरातनं बाहेर काढायच्या आहे, जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाच्या, सुख समृद्धीच्या जाईल. कारण ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्ती प्रमाणात असतं. आणि यामुळे काही होतं की आपल्या घरावर संकट येत असतं. आपण खूप सेवा करतो, सगळे अगदी आपल्या वागणं चांगलं असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे दुःख संकट का येतात, सुखाचा दिवस आपल्याला का बघायला मिळत नाही. कारण या काही गोष्टी आहेत या आपल्याला पहिला घराच्या बाहेर काढायचं आहे, की जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाच्या, सुखाच्या दिवस येतील. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटे मोठे सण किंवा अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, चतुर्थी असू द्या, त्यावेळेस आपल्याला आपल्या घर स्वच्छ असणं तितकेच महत्त्व आहे. कारण जिथे स्वच्छता असतं तिथेच देवी लक्ष्मी माता वास करत असतात. मग नाही तर मग तुमच्या देवाला अगदी धुळकात पडलेली आहे, सगळीकडे घरामध्ये धूळ आहे, तुम्ही 2-2 तास पारायण करताय, सेवा करताय, त्याचा काही अर्थ नाही. तुमच्या घर किती स्वच्छ आहे, घरामध्ये किती टापटीप व्यवस्थितपणे आहे, हे काही पण तितकेच महत्त्व आहे. कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असती, स्वच्छतेच्या ठिकाणी लक्ष्मी वास करत असते. तर त्यामुळे गुढीपाडव्याच्या येण्याआधी तुम्हाला काही वस्तू जे आहे ते घरातनं बाहेर काढायचे आहे. कारण बघा, मी बरेचशा शुभ सणाला आधीच तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते, कारण हा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आपल्याला वाटतं की काय होतं, यामुळे काही होणार नाही, पण होतं की गोष्टीला परिणाम जे आहेत ते आपल्यावर होत असतात. आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू जी आहे ना, त्यामध्ये तिची एक स्वतःच्या अशी ऊर्जा असतं आणि त्यांची चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतं. म्हणून गुढीपाडवा येण्याआधी, नवीन वर्ष होण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगते, त्या घरामध्ये असतील तर न विसरता त्या बाहेर काढायच्या आहे. कारण या वस्तूमध्ये त्यांचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतं. आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, गरिबी येतं. या कोणत्या वस्तू आहेत ते सगळ्यात पहिला म्हणजे बघा, घरामध्ये जाळ जळकट जे आहेत ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे. कुठलेही बघा, मी आता मला सुद्धा स्वतःला सवय आहे, आपण रोज झाडू फरशी वगैरे करतो, पण तर त्यावेळेस झाडू न कोपऱ्यामधून वगैरे तुम्ही असा फिरवत जे आपली
फॅन वगैरे बघा किती धुळकत पडलेली असतात, ते स्वच्छ करा. यानंतर ना घरामध्ये तुटके फुटके भंगार सामान आपल्या बघा महिलांना खूप सवय असतं. आपण बरीचशी वस्तू आहे ना ते सांभाळून ठेवतो. कारण म्हणतात की महिला जे आहे ना ते जीव लावून लावून संसार करतात. त्यांना असा प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतं. पण बघा तुम्ही नवीन वस्तू घेतात आणि जुने काढत नाही. जे वस्तू मागची 1-2 वर्षापासून तुम्ही वापरले नाही म्हणजे 100% तुम्ही ती इथून पुढे पण वापरणार नाही. ती चांगली असणं वापरणे योग्य असेल. तुम्ही एखादी गरजेला त्यांना तरी त्याचा उपयोग होईल. उगाचच वर्षानुवर्षा घरामध्ये पडलेली आणि तुम्ही ती वापरत नाही आणि आपण काय करतो की वस्तू वापरत नाही, नंतर वापरू म्हणून सांभाळून ठेवत असतं. पण असे असते की तिथे आपण टाकतो जातो तिथे इतकं ते जुने सामान आपल्या जे आहेत तर ते सचत की मग त्या ठिकाणी नेगेटिव्ह खूप जास्ती प्रमाणामध्ये तयार होतं. मग आणि अशी जागा जी आहे ती स्वच्छ करायला पण नंतर आपल्याला खूप जीवावर येतं आणि त्याच आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतं. म्हणून भंगार तुटके फुटके सामान जे आहे ते पहिला आपल्याला बाहेर काढायचे आहे. यानंतर ना बघा घरामध्ये लिमिटेड भांडे ठेवा, पण स्टीलच्या तुटलेली ताटल्या म्हणजे चीर पडलेली भांडे वगैरे असं आपल्याला जमा करून ठेवायच्या नाही. मी म्हणत नाही सगळं अगदीच फेकून द्या, पण आपल्या घरामध्ये बघा लिमिटेड गोष्टी ठेवलं ना मग आपल्याला पण आवरायला तर सोपी जातं. चिरलेली फुटके तुटके डबे जे आहेत ते वापरू नये, त्यामुळे दारिद्र्य येतं. यानंतर ना खिडक्या वगैरे जे आहेत ना फॅन वगैरे आहेत त्यांची धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा. रद्दी जे आहे ते वेळावेळी काढत जा. बघा मुलांच्या आता एक्झाम वगैरे संपतात, त्यांची बुक्स वगैरे ते जमलेली असतात. कोणीतरी गरिबांना ते द्या. ते म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी बरेचशा बघा सिंगल वगैरे मुलं असतात त्यांना तुम्ही ते द्या किंवा तुम्ही भंगारमध्ये वगैरे तुम्ही रद्दीमध्ये टाकलं तरी चालेल. आपल्याला माहिती आहे की महिलांना आता महिलांच्या फॅशन पण तेवढंच मोठे प्रमाणात आपण सगळ्या प्रकारचे कपडे वापरतात, पण जुने कपडे काढत नाही. मग ते कपडे चांगले आहे वापरण्यायोग्य आहे ते कोणाला तरी स्वच्छ धुवून द्या. आपल्या कपडे देताना नेहमी आपल्याला धुवूनच द्यायचे आहे. आणि यानंतर ना फाटलेली वगैरे असतील तर ते तुम्ही टाकून द्या, पण ते घरामध्ये नका ठेवा. घरामध्ये दारिद्र्य येतं. चप्पल बूट तर सगळ्यात जास्ती प्रमाणात आपल्या घरामध्ये इडापिडी आपण आणत असतो. तुटलेली चप्पल बूट वगैरे आहेत ना ते टाकून द्या. वापरणं योग्य असतील ते ठेवा, कोणाला तरी तुम्ही देऊन द्या. अगदी खूप 15-20 चप्पल जोडच्या पडलेली असतात, हे अतिशय वाईट आहे. यामुळे घरामध्ये खूप नेगेटिव्ह असतं आणि त्यांची आपल्याला वाईट परिणाम येत असतो. आणि घड्याळ इस्त्री हे बंद पडलेली घरामध्ये जे आहे बंद पडलेली कधीही ठेवू नये. यांची एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. एक तरी ते तुम्ही घरात दुरुस्ती करून वापरा. नाही वापरायचं असलं तर कोणाला तरी देऊन द्या. खराब झाले तर तुम्ही टाकून द्या, पण घरामध्ये ठेवू नका. बघा या सगळ्या गोष्टी तुम्ही या खूप आपल्या जीवनावर त्यांची परिणाम होत असतो. चांगला वाईट माता लक्ष्मी जी आहे ती चांगली गोष्टीकडे आकर्षित होत असते. घड्याळ
घड्याळ बंद पडलेली असलं तर तेही हे करून द्या. लक्ष्मी वास करत नाही, मग त्या घरामध्ये बघा आजारपणे वगैरे या गोष्टी वाढायला लागतात. म्हणून नक्की लक्षात ठेवा की मग आपण म्हणतो बघा की मी सगळ्या करता एवढं करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं बद्दल माझ्या बरेच मी तुम्हाला अशी पण याबद्दलच माहिती दिली होती. घरामध्ये बघा आपण किचनमध्ये बरेचशा वस्तू असतात की समजा चटणी लोणचा वगैरे याला बुरशी वगैरे आलेली असतं, पण या सुद्धा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. कारण बघा नवीन वर्षाला सुरुवात होतं गुढीपाडवापासून आणि मग या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असेल तर तसेच मग वर्षानुवर्षा चालत जातं आणि मग आपल्याला विचार करतं की माझ्यावरच्या हे दिवस कधी संपतील, कधी मागच्या वर्षी पण माझी स्थिती तीच होते, आता पण तीच आहे. कारण आपण या काही गोष्टींना त्या बदलच नाही. वेळोवेळी आपण या गोष्टीच्या काळजी घेतलं तर 100% आपल्याला चांगले दिवस येतात आहे. यापेक्षा चांगली दिवस येतात. या गोष्टी बघायला गेलं तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात. आपण बघा कधी कधी घरामध्ये बघतो की विनाकारण काही छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये भांडणात वादविवाद वगैरे होत असतात. तर ह्याची काही गोष्टीमध्ये नेगेटिव्हिटी असतं, त्यांची आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. तुम्ही नक्की या गोष्टीच्या काळजी घ्या. यानंतर ना खंडित पडलेली देव जे आहे ते पुंजू नये. तितकंच फुटलेली फोटो वगैरे फ्रेम वगैरे असला तर ते वाहता पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करा. नाहीतर कुठल्याही झाडाच्या खाली तुम्ही ठेवलं तरी चालतंय. अजिबात तुम्ही गर्दी करायच्या नाही. काही देवऱ्यात आजूबाजूला अतिशय अनवड काही सामान वगैरे ठेवलं असं अजिबात करू नका. बघा नवीन वर्ष येतं हे तितकेच महत्त्व आहे. तर यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टीच्या काळजी घ्यायची आहे. या गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढलं तर मग गुढीपाडवापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करून मग येणारे जे वर्ष आहे ते अगदी आपल्याला भरभराटीच जाईल आणि प्रत्येकाला तेच पाहिजे असतं. कोणाच्या दुःख संकट पाहिजे असं एकही आपल्याला माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला आनंद पाहिजे असतं. तर यासाठी आपल्याला काही कष्ट करायचं आहे. कारण नक्की आपल्या कष्टाच्या मोबदल आपल्याला मिळलं तर बघा गुढीपाडवा येण्याआधी ह्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या होत्या. त्या कठीण कुठलेही आहे त्यांची काय परिणाम होतं ह्या संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की माहिती आवडलं असल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट असेच एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.